आजूबाजूच्या गावातील यात्रा चालू झाल्यामुळे कामावरती देखील लोक कमी येत आहेत आणि ह्या कमी आलेल्या लोकांमध्येच आपल्याला सर्व काही मॅनेज करायला लागते. पाण्यावरतीच रोजचे आपल्याला 22 ते 23 लोक लागतात. आपल्या एका कस्टमरला घरामध्ये ठेवण्यासाठी स्टँड हवं होतं, म्हणजे कमी जागेत जास्त झाडं ठेवण्यासाठी. तर त्याची ट्रायल चालू होती, कोणत्या व्हरायटीज ठेवू शकतो, कोणत्या कलरचे पॉट्स ठेवू शकतो. आता पाहू शकताय तुम्ही मित्रांनो कशा पद्धतीने स्टँड दिसतंय ते. तर इन्स्टावरती आपल्याला भरपूर सारे मेसेज येतात की सोनचाफेची रोपं तुमच्याकडे मिळतात का. तर ही अशा पद्धतीने सोनचाफेची देखील रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीने आपल्याकडे मोहगनी, ही जी हातात दिसते ती मोहगनीचं रोप आहे आणि ती देखील आपल्याकडे मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. छोट्या बॅग मधली ही मोहगनी आपल्याकडे भरपूर सारी अवेलेबल आहे. दोन्ही मॅनेजर आज दुपारनंतर सुट्टीवर असल्यामुळे दुपारनंतर आपण आपल्या सिक्युरिटींना बोलवून घेतलं मॅनेज करायला आणि खूप सुंदर मॅनेज केलं मित्रांनो त्यांनी. सकाळी ज्या कस्टमरला आपण पॉट स्टँडचा डेमो दिला त्यांचीच ही गाडी भरायची चालू होती. इंडोर प्लांट सगळे घेतले होते त्यांनी. सफेद चंदन आणि रक्तचंदनाबद्दल देखील माहिती विचारली होती खूप जणांनी. तर हे सफेद चंदनाचं मोठं झाड आहे आणि त्यातलंच आपल्याकडे हे बारकी रोपं देखील अवेलेबल आहेत. आता ही बारकी रोपं कशा पद्धतीने आहेत आणि क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणि क्वांटिटी देखील पाहू शकताय किती क्वांटिटी अवेलेबल आहे आपल्याकडे. तर हे सफेद चंदन, रक्तचंदन ही प्रत्येक रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत. रक्तचंदनाची देखील तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये मोठी रोपं पाहिली असतील, तर त्यातलंच हे छोटं रोप देखील आपल्याकडे अवेलेबल आहे 3 किलोच्या बॅग मधले. आपल्या हायवेच्या आउटलेट पासूनच आता 4 लेन हायवे गेला आहे आणि त्याच्यामुळेच थोडीशी हाईट वाढली आहे रस्त्याची. त्याच्यामुळे आपल्याला देखील आपल्या नर्सरीची भर टाकून हाईट वाढवून घ्यायची आहे. तीच पाहणी करायला गेलो होतो. तर असा होता आपला आजचा दिवस आणि भेटूच उद्या पुन्हा. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.